नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत। पाहूया टॉप 10 घडामोडी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच केला जातो। त्यासाठी निवडणुकीच्या आधी अंतर्गत सर्वे सुरू असतात। अशातच सत्ताधारी भाजपनेही आपला बालेकिल्ला असलेल्या विदर्भात सर्वे केला असून त्यातून महायुतीसाठी चिंताजनक आकडेवारी समोर आल्याची माहिती मिळते। विदर्भात महायुतीला केवळ 25 जागा मिळतील असं या सर्वेतून समोर आलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण आणखी एक आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता असून नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे। त्यामुळे ते लवकरच भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे। दिल्लीमध्ये धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केलाय। आज सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील निर्णय दिला असून गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यांची आज सुटका करण्यात आली। अयोध्येत जमीन खरेदी विक्रीचा खुलेआम काळा बाजार सुरू आहे। भाजपाचे नेते आणि अधिकारी तेथील जमीन लुटत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येतील गरीब शेतकरी आपल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी भटकत आहेत। भाजप नेते आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने अयोध्येत लष्कराची जमीन ही विकण्यात आली आहे। योगी सरकारच्या काळात पोलीस जात पाहून एन्काउंटर करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लखनौ येथे केलाय। विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या राज्यातील 6 नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रचाराच्या नियोजनापासून ही सर्व जबाबदारी त्यांच्यावर असेल। यामध्ये विदर्भासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाड्यासाठी खासदार अशोक चव्हाण, कोकणसाठी मंत्री रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उत्तर महाराष्ट्रासाठी मंत्री गिरीश महाजन, मुंबईमध्ये आमदार आशिष शेलार या नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी असेल। निवडणुकीसाठीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आहेत। मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकानजीकच्या सेक्टर 6 मधील क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या 850 कुटुंबाचे पुनर्वसन आता करण्यात येणार असून त्यासाठी आता त्या जागेवर नव्या 3 इमारती बांधल्या जाणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत हे काम केले जाणार असून या कामाचा काल शुभारंभ करण्यात आला। नव्या 3 इमारतींचे काम 3 वर्षात पूर्ण होणार असून या व्यतिरिक्त याच जागेवर सुमारे 3000 झोपडीधारकांनाही नवे घर दिले जाणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सातत्याने टीकेची झोड उठत असतानाच राज्य सरकारने अदानी समूहावर धारावी पुनर्विकासाची जबाबदारी सोपवली। अनंत चतुर्दशीच्या रात्री मुंबईमध्ये चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। अप आणि डाऊन मार्गावर 8 विशेष फेऱ्या चालवल्या जातील। मंगळवारी 17 सप्टेंबरला गणपतीच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरून घरी परतणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय कमी होणार आहे। चर्चगेटवरून विरारसाठी लोकल 1:15 तर शेवटची लोकल 3:20 सुटेल। विरारवरून चर्चगेटसाठी लोकल रात्री 12:15 आणि रात्री 3 वाजता सुटेल। रायगडच्या रोहा शहराजवळ असलेल्या धाटाव MIDC परिसरातील साधना केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। 108 हेल्पलाईन क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी त्वरित पोहोचल्याने जखमींना तातडीने मुंबई येथे हलवण्यात आलं असून या संपूर्ण घटनेवर प्रशासन लक्ष ठेवून आहे। ठाण्याची उपखाडी म्हणून ओळखली जाणारी न्हावाशेवा खाडी JNPTने भराव टाकून बुजवल्याने या खाडीचे पूर्वीचे 1500 मीटर रुंदीचे मुख आता 100 मीटरवर आले आहे। त्यामुळे समुद्राच्या नैसर्गिक भरतीचे संतुलन आणि प्रवाह बिघडल्यामुळे जैवविविधता आणि स्थानिक मासेमारी धोक्यात आली। याबाबत मच्छीमार संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता राष्ट्रीय हरित लवादाने पडताळणी करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला 2 जबर धक्के बसत आहेत। माजी खासदार आणि आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलंय। गोंदिया इथले माजी आमदार गोपाल अग्रवाल आणि नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। खतगावकर हे अशोक चव्हाणांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे। वेळ झाली आहे टॉप 10 घडामोडीमध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।